नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याला विरोध, मग बकरी ईदला बकरे कापण्यास विरोध का नाही? नितेश राणेंचा सवाल. शीतल तेजवानीला कोर्टात केलं हजर, पोलिसांनीही केली पुन्हा चौकशी. मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल मुख्य सूत्रधार. मुंढवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी. पार्थ पवारची बाजू मांडायला वकिलांची फौज. पार्थ आणि आंबेडियाचा उल्लेख, गुन्हा नोंदीत हवाच. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी. माणिकराव कोकाटे बदनामी खटल्यात हजर व्हा, आमदार रोहित पवार यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश. मतदान यंत्र ऑनलाईनच हॅक होतात, अनिल देशमुखांचा जावई शोध. ईव्हीएम हॅक करण्याच्या आव्हानावर पवार गट मात्र चिडीचूप. संशय येईल असं काम करू नये, राजू शेट्टींचा निवडणूक आयोगाला सल्ला. पोलिसांची बिवलकरांना क्लीन चिट. नवी मुंबईमधील कथित जमीन घोटाळा प्रकरण, चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच पोलिसांचा निष्कर्ष. मुंबईत मनपा निवडणुकीची लगबग सुरू झाली. निवडणूक आयुक्तांची मतदार याद्या शुद्धीकरणाबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा. हिवाळी अधिवेशन संपताच रखडलेल्या निवडणुकांची घोषणा. निवडणूक आयोगातील सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. येत्या 14 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा शक्य. मतदान केंद्राबाहेर रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यासाठी रोहिणी खडसे आक्रमक. मुक्ताईनगरमधील घटना. परळीमध्ये शरद पवार गट आक्रमक. ईव्हीएम असलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचा दावा. परळी नगर परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गोंधळ. अमोल मिटकरींचं रुग्णालयात स्टिंग ऑपरेशन. आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा आरोप. अकोल्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातील प्रकार. माझ्यावर केवळ राजकीय गुन्हे, एकनाथ खडसे यांचे शिवसेना आमदार पाटील यांना उत्तर. खडसे सराईत गुन्हेगार असल्याचा पाटलांचा दावा खडसेंनी फेटाळला. मुंबईमध्ये 7 डिसेंबरला जैन समाजाचा मोर्चा. दादरचा कबूतरखाना सुरू करण्याची मागणी. जैन मुनी निलेश चंद्र महाराजांच्या नेतृत्वात मोर्चा काढणार.